आपलंसं करते. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या पाहुणीला. रसिका स्वीट होम मध्ये मी तुझं स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद. रसिका बरोबर गप्पांचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक नजर स्वीट होम हायलाइट्सवर. बदललेली जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव, मानसिक ताणतणाव यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललंय. हृदयविकार आता पुरुषांनाच न होता स्त्रियांमध्येही याचं प्रमाण वाढत चाललंय. आजची बदलती जीवनशैली, त्यामुळे स्वतःवर लक्ष देणं तेवढं कठीणच जाते. त्यामुळे वेगळ्या स्पामध्ये जाऊन एक सुखद अनुभव घ्यायला कोणाला नाही आवडणार. मैत्रिणींनो, तुम्ही शेवयांची किंवा तांदळाची खीर तर नक्कीच खाल्ली असेल, पण कधी तुम्ही रताळ्याची खीर खाल्ली आहे का? रसिका, तू गारंबीचा बापू, पुरुष आणि असंभव या नाटकात कामं केली आहेस किंवा करते आहेस अजून. बहुतेक कलाकारांचं असं होतं की ते आधी स्टेजवर येतात आणि नंतर सिनेमात जातात, आणि तुझ्या बाबतीत नेमकं उलट झालंय. तर हा प्रवास कसा काय झाला? ठरवून झाला का आपोआप झाला? खरं म्हणजे मला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. बरं. आणि मी लहानपणापासून स्टेजशी कनेक्ट होतेच, पण मला अशी प्रॉपर संधी मिळत नव्हती इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी. सो मी जेव्हा BEdला होते त्यावेळी आमच्या तिथे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होती, आणि त्या ठिकाणी एका मालिकेचे जी माझी मालिका पहिली आहे, वहिनी साहेब नावाची, त्याचे डिरेक्टर तिथे आले होते जज म्हणून. तर त्यावेळी त्यांना माझा अभिनय आवडला आणि त्यांनी मला सरळ अपॉर्च्युनिटी दिली की माझ्या मालिकेत काम करणार आहेस का. अरे वा. म्हणजे अगदी तुझ्या काय म्हणतो आपण त्याला, तुझ्या पदरात येऊन पडलं, म्हणजे ते पहिलं कॅरेक्टर, पहिली भूमिका. मला अगदी ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की मला अशी संधी चालून येईल स्वतःहून, आणि त्यामुळे मी ती सहज स्वीकारली आणि तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. म्हणजे मी सगळ्यात आधी TV मालिकामध्ये प्रेक्षकांसमोर आले, पण माझं पहिलं प्रेम म्हणाल तर स्टेजच आहे. आणि नंतर मग त्यांच्याच भाग्यलक्ष्मी सिरियलमध्ये सुद्धा त्यांनी मला एक चांगला रोल दिला. बरं. आणि माझी धडपड चालू होती नाटक, आणि वहिनी साहेब चांगली चालली खूप. पण त्यात तुझी जी भूमिका आहे त्यात तुला मला वाटतं समाजाबद्दल कळकळ आहे वगैरे अशा प्रकारची भूमिका होती का ती? हो. त्यामध्ये मी सुधा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं होतं, आणि ती एका NGO मध्ये कार्यरत असते. ती महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी काम करत असते. तर तो एक खूप प्रेरणादायी ट्रॅक होता तो माझ्यासाठी, आणि तिथून असं म्हणायला हरकत नाही की मी सुद्धा समाजाचा एक भाग आहे याची जाणीव मला झाली. आणि समाजाच्या म्हणजे समाजातली जे प्रश्न आहेत महिलांचे, त्याच्याकडे तू ओढली गेलीस का त्याच्यामुळे? एक्झॅक्टली, बिलकुल. म्हणजे मला समाजाबद्दल कळकळ होतीच, मी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं, पण त्या भूमिकेनंतर मला एक प्रॉपर दिशा मिळाली की नाही, मी असं करायलाच हवं. तसं बघायला गेलं तर आपलं स्वीट होम आता सख्यांचं एक सपोर्ट सिस्टीम झालं आहे. इथे सारी माहिती मिळते जी रोजच्या जीवनात फार महत्त्वाची असते. आमच्या होममेकर्स संपूर्ण घराची काळजी घेतात, मात्र त्यांची काळजी त्यांनी कशी घ्यावी हे आम्ही त्यांना सांगतो. चला पाहूया लाईफलाईन. बदललेली जीवनशैली, शारीरिक श्रमाचा अभाव, मानसिक ताणतणाव यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललंय. हृदयविकार आता पुरुषांनाच न होता स्त्रियांमध्येही याचं प्रमाण वाढत चाललंय. हृदयरोग हा एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे जो वाढत चाललेला आहे, आणि त्यातही चिंतेची बाब ही आहे की स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. कारण आता स्त्रिया जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पार पाडतायत, घरची जबाबदारी, नोकरीची जबाबदारी, अर्थार्जनाची जबाबदारी, त्यामुळे त्यांच्यावर टाईम प्रेशर आणि वर्क प्रेशर या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. हृदयविकाराचे स्वरूप आज अत्यंत चिंताजनक होत चाललंय. आयुर्वेदामध्ये हृदयविकाराचे मुख्यतः त्रिदोषानुसार प्रकार केलेले आहेत. वातज हृदयरोग, पित्तज हृदयरोग, कफज हृदयरोग, कृमिज हृदरोग आणि सन्निपातज हृदरोग. तर वात, पित्त, कफ याच्यानुसार वेगवेगळी चिकित्सा सांगण्यात आलेली आहे. पित्तज हृदरोग जो आहे त्याच्यामध्ये बर्निंग सेन्सेशन हे मुख्य लक्षण असतं, तर त्याच्यासाठी मुख्यतः विरेचन, मृदू विरेचन ही चिकित्सा सांगण्यात आलेली आहे. आयुर्वेदात हृदयविकारावर काही खास चिकित्सा केल्या जातात, ज्यामुळे हृदयविकार हा बरा होऊ शकतो आणि माणूस आनंदी जीवन जगू शकतो. हृदयविकारामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार कसा असावा. तर स्त्रियांच्या हातामध्ये बरेच वेळा किचन असतं, त्यामुळे स्त्रियांनी या बाबतीत जर जागरूक झालं तर निश्चितपणे पूर्ण घराचं आरोग्य त्यांच्या हातात असतं एक प्रकारे. तर खाण्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर, म्हणजे एका व्यक्तीला
20 ml पेक्षा जास्त तेल एका दिवसाला खाल्लं गेलं नाही पाहिजे. मिठाचा पण वापर कमी असावा. साखर, मैदा या गोष्टींचा वापर कमी असावा. आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्रियाही कुठे पाठी नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांना आहाराकडे नीट लक्ष देता येत नाही. पण नियमितपणे जर योग्य आहार घेतला तर हृदयविकाराच्या समस्या उद्भवणारच नाही. सख्यानो, तुमच्या घरात जुने कपडे किंवा फर्निचर पडलेलं आहे का? मग त्याला सजवून एखादी छान वस्तू बनवण्याची कलाकारी जर तुमच्याकडे असेल तर ती वस्तू बनवा आणि आम्हाला sweethomemumbai@tv9.net वर पाठवा आणि व्हा स्वीट होम स्टार. स्वीट होम मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा स्वीट होम. मी जिथे बसली आहे तिथे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर या स्पाच्या दोन्ही ट्रीटमेंट इथे दिल्या जातात. त्यामुळे महिलांना आधी सुखद अनुभव इथे घेता येईल. कधी तुम्ही रताळ्याची खीर खाल्ली आहे का? ही खीर कशी बनवायची हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.